नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच जणांना फॉर्ममध्ये तिथे लास्टमध्ये तुम्ही जेव्हा फॉर्म सबमिट करता तर अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळतं, ज्यामध्ये तुमचं फॉर्म स्टेटस हे पेंडिंग दाखवतं। तर असा पेंडिंग जे स्टेटस तुम्हाला दाखवतं तर बऱ्याच जणांचा कमेंट देखील मला आलेला आहे आणि तर बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडलेला आहे की माझा फॉर्म तर सबमिट झालेला आहे तरी देखील माझा स्टेटसमध्ये पेंडिंग स्टेटस का बरं दाखवतं। तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। का तुमच्या फॉर्ममध्ये पेंडिंग स्टेटस दाखवतं, त्याचं काय रिझन आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण जेव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन ॲपमार्फत भरतो आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये स्टेटसमध्ये अशा प्रकारचं जे स्टेटस दिसतं ज्यामध्ये पेंडिंग लिहिलेलं असतं, त्याला कोणीही घाबरून जायचे कारण नाही, कारण की तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे आणि सबमिट देखील झालेला आहे। तर तिथे पेंडिंग स्टेटस का दाखवतं, तर जे आता तुमचा फॉर्म भरून तुमचं तर काम झालेलं आहे, परंतु आता तुमचा फॉर्म जो आहे तो व्हेरीफाईड केला जाईल गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांकडून, सरकारी कर्मचाऱ्यांकडून तुमचा फॉर्म जो आहे तो बघितलेला जाईल। त्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या माहिती भरलेली आहे का, तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते व्यवस्थितरित्या व्हेरीफाईड आहे का, आणि सर्व डॉक्युमेंट जर व्हेरीफाईड असेल त्यानंतरच तुमचं जे फॉर्म आहे तो अप्रूव्ह केला जाईल। जर फॉर्ममध्ये काही एरर आल्या, काही चुका आढळल्या तर तिथे तुमचं जे स्टेटस आहे किंवा काय तुमच्या फॉर्ममध्ये एरर आहे ते तिथे दाखवलं जाईल। हे सर्व जे प्रोसेस आहे हे गव्हर्नमेंटचे कर्मचारी तुमचा फॉर्म चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे जे स्टेटस आहे तो जर अप्रूव्ड झाला तर तुम्हाला तिथे अप्रूव्ड अशा प्रकारे लिहून येईल, आणि जर त्यामध्ये काही एरर असेल तर ते देखील तशा प्रकारचं तिथे दाखवलं जाईल। तर ज्यांनी अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा जर स्टेटस पेंडिंग दाखवत असेल तर कोणीही घाबरून जायचे कारण नाही, तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।